मी जे काय आता ऐकलं ते खरं आहे? सुमन, मी काय विचारतेय? ती तर काय बोलणारच नाही. सुमन, तूच सांग, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. अक्का, अहो नाही, असं काय नाही. तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. शीतल, मी काय विचारतेय? तुम्ही दोघी पण असं बोलणारच नाही. ठीक आहे, पण मी वधूनच राहणार आहे. तू तुझ्या काकी समोर जे बोललीस ते नानांसमोर बोलायचं. चल चल. अक्का, अक्का जाऊ दे की. अहो कशाला उगाच विषय वाढवताय? तू मध्ये पडू नकोस, नाही तर तुला लई महागात पडल. अक्का, चल काय करताय? एवढा राग बरा नाही. काहीतरी गैरसमज झाला असेल पुरीचा, म्हणून वागली असेल ती अशी. गैरसमज? अहो आपला झालाय गैरसमज. आपला कसला? आपल्या पोरीला ओळखायचा गैरसमज. अहो वहिनी, काय झालंय? तुमच्या पोरीचा प्रताप आहे का? अहो पण अक्का, झालं तरी काय? बाईसाहेब प्रेमात आहेत. काय? का? काय झालं? पोरीवर विश्वास होता ना? सगळ्यांचा विश्वासघात केला या पोरीनं. काहीतरी बोलू नका वहिनी. आपली शितली तशी नाही. वय, तुम्ही ओळखत नाही तिला? अहो मग सगळ्या गावासमोर सुपारी फुटून सुद्धा भैयाला नाही का म्हणली ती? हाय, उत्तर आहे तुमच्याकडं? नाही ना? ती नाही बोलली कारण तिचं बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे. अहो असं कसं? अहो हिला वाटलं आपण ज्या मुलाबद्दल बोलतोय तो मुलगा म्हणजे भैया नसून हिला जो आवडतोय तोच मुलगा आहे, म्हणून ही आपल्याला होय म्हणली लग्नासाठी. मुलगा? कोण मुलगा? विचारा की तिला. शितले, कोण पोरगा आहे? नाव सांग. राहुल्या, नाव बिव कळलं असेल का? काय माहित, मला तर काय कळणार झालंय. तिनं जर तिच्या घरी सांगितलं असेल आजव माझं प्रेम आहे, तर काय खरं नाही. काय ना काय तर राडा होणार आहे. होय, पण आजाला तर माहित पण नसेल ना हे सगळं. होय, म्हणून मी त्याला सांगत होतो, पण नीट बोलता बी आलं नाही. अगं राहुल्या, मला लय भ्या वाटतंय. माझं तर काय डोसकं चालना झालंय. आणि हे बी कळलं ना, एवढं सगळं होईस्तोवर कुणालाच कसं कळलं नाही की शीतलचं त्या भैया संग लग्न करायचं चाललंय. ती मला बी काय कळलं नाही. यास्मिन, ह्या माग काहीतरी जबराट प्लॅन चालू आहे. शीतलला फसवलं असणार आहे, पण मला त्यावेळी कळत नव्हतं की शीतल कशी काय या लग्नाला तयार झाली. मी आज्याला फोन बी करत होतो, पण त्याचा फोन बी लागना. नशीब त्या सूर्याच्या मोबाईल वर त्याचा फोन आला, पण फोन येऊन काय उपयोग, नीट बोलता बी आलं नाही. नुसता हॅलो हॅलो आवाज येत होता.
एक मिनिट, सूरजाच्या मोबाईलवर आजी कशाला फोन करल? हा, अगं मी शीतलला बोलायला जाणार तेवढ्यात तिथं सूर्या आला. म्हणजे मी जर तिथंच बोललो असतो तर शीतलला तवाच कळलं असतं. पण शीतलला कळू नये म्हणून मला पण त्या प्लॅन मध्ये गुंतवून ठेवलं. अगं शीतलला भेटून दिलं नाही मला. मी शीतलला फोन बी केला तर तिनं कट केला आणि परत लावते तर स्विच ऑफ. आणि तुला पण किती फोन केला अगं, तू बी उचलला नाहीस. यास्मिन, हे काहीतरी जबरदस्त चाललंय. आणि आता जर तिच्या घरी नाव कळलं तर काय खरं नाही. अरे पण शीतलनं तर मला सांगितलं आजा संग तिचं लग्न ठरवायचं चाललंय म्हणून. नाना पत्रिका घेऊन आजाच्या घरी गेलेत म्हणून. कवा बोलली ही तुला? आजा जायच्या 2 दिवस आधी. आणि आजानेच तिला सांगितलं की लग्न ठरवायचं चाललंय ते माहित आहे त्याला. काय लग्न बिग्न ठरलेलं नाही. मग अरे शीतलीला सवय गंमत करायची, मी बी तिची गंमत करतो. अगं नाही नाही नाही, शीतलला गंमत करायची सवय आहे ना, म्हणून आज गमतीनं बोलत होता. अगं मी तेव्हा तिथंच होतो. अरे पण राहुल्या, शीतल सिरियस होती ना. यास्मिन, काहीतरी लय मोठं घडणार आहे. अगं असं म्हणू नको राहुल्या, मला लय भीती वाटते. यास्मिन, तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता शीतलच्या घरी जा आणि नेमकं काय चाललंय ती बघ. अरे पण मी कशी जाऊ तिकडं? अजून काय झालं ना तर अंगलटील सगळं. हे बघ, आज्याने शीतलच्या प्रेमासाठी तिच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आपल्याला, होय का नाही? जा तू, काय झालं तर सांग मला, फोन कर, मी तिथं बाहेरच उभा आहे. चल. शितले, अगं काय विचारलं? कोण आहे तो पोरगा? अगं शितले, कोण आहे त्यो? अजिंक्य. अजिंक्य, बस करा आता. काय बस करा? बघ कशी निगरगट्ट झाली ही. सगळ्यांसमोर तोंड वर करून त्या आजाचं नाव घेताना हिला काही वाटलं पण नाही. काय बघतेस? नजर खाली. शितले, नजर खाली. बघ किती मस्ती आल्या हिला. बघितलं का? बघितलं का किती हिंमत वाढली हिची? वहिनी पोरी हात उचलू नये. उचलू नये म्हणजे? अहो, नानांना शब्द दिला होता हिनं, त्याचं तरी भान राखायचं. आठव काय शब्द दिला होता ते? नाना, तुमचा विश्वास मी कधीच नाही तोडणार. तुमची मान खाली जाईल असं मी कधीच नाही वागणार. हिथंच शब्द दिला होतास ना तू? तरी सुद्धा अख्ख्या गावासमोर नानांना मान खाली घालायला लावलीस तू. अगं, आपल्या घराकडे कुणाची बोट टाकायची हिंमत नाही आणि त्या घराची इज्जत काढलीस. मी काय बी चुकीचं केलेलं नाही. बघा, बोला आता, बोला. कुठे चुकले मी? सांगा हिला हिचं काय चुकलं, सांगा. शितले, तुला भैयाबर लग्न करायचं नव्हतं ना तर आधी सांगायचं नाही का? अहो, मला माहितच नव्हतं तुम्ही त्याच्या संग माझं लग्न जुळवताय ते.
हिला वाटलं हिचं आपण आज्या संगत लग्न जुळवतोय म्हणून लगेच उड्या मारत होय म्हणली ही. वय मला वाटलं तुमचं माझ्यावर प्रेम आहे. मला जो पोरगा आवडतो त्याच्या संग तुम्ही माझं लग्न जुळवताय म्हणून मी वय म्हणले होते. चितले काय बोलते जरा विचार करून बोल. घरच्यांना उलट बोलताना काय पण वाटत नाही. अगं आम्ही तुला कुठली बंधनं घातली नाही, तुला पाहिजे तसं वागून दिलं. का तर आमचा तुझा विश्वास होता की तुझं कधी वाकडं पाऊल पडणार नाही म्हणून. शिकले अगं काय विश्वास तोडलाच आमचा. नाही काके, मी तुमचा विश्वास तोडला नाही आणि नानांची मन खाली जाईल असं तर मी कायच वागले नाही. आता अभिमानानं मिरवतील मग नाना सगळ्या गावात. तुम्ही मला आधी सांगितलं असतं ना तरी हे सगळं घडलंच नसतं. मी आधीच नाही म्हणून सांगितलं असतं तुम्हाला. आम्ही तुला विचारलेलं मुलगा पसंत हाय का तुला, तर तू हो म्हणली होतीस. ते हर्षवर्धन संघ म्हणून सांगितलं होतं. हे कधी मी कोणी नाव घेतलं नाही. हे सगळं फसवून नाही तर काय. म्हणजे आम्ही ते फसवलं. वय तुम्ही सगळे असं दाखवत होता की आज संघ माझं लग्न जुळवायचं चाललंय म्हणून. अगं काय बोलतीस शितले. तू हर्षवर्धन नाकारलंयस हे अख्ख्या गावाला कळलंय आणि का नाकारलंय हे कळायला येळ लागणार नाही. हे सगळं प्रकरण कुणा कुणाला माहित आहे. कुणालाच नाही. खरं सांग शितले. खरंच सांगते. ही बघा आली. हिला विचार आता. हे तिकडे हिच्याबद्दल तुला काय काय माहितीये. काय नाही माहित. खरंच माहित नाही नाही. का तू पण हिला सामील आहेस. खरं सांग नाही तर तिला कशाला विचारताय. मी सगळं खरं सांगते. अगं मग सांग की कुणा कुणाला माहित आहे. आज्याच्या घरी माहित आहे. नाही. हिला माहित आहे. माहिती. आणि कुणाला माहित आहे. इक्या, राहुल्या आणि आजच्या ट्रेनिंग सेंटर मधल्या मित्रांना. बाकी कुणालाच काय माहित नाही. म्हणजे जग जाहीरच आहे की सगळं. आणि हे सगळं सांगताना तुला लाज नाही वाटली. अगं मी काय चुकीचं केलंय. जे आहे ते खरं खरं सांगते ना तुम्हाला. एवढं सगळं होऊन पण काय चुकीचं केलंय म्हणतीस. शितले अगं असं का वागलीस ग. काय कमी केलं होतं आम्ही तुला. तर हातावरल्या फोडावानी जपली तुला. अगं पोटच्या पोरावानी माया लावली. अगं काय कमी पडलं आमच्याकडून ते तरी सांग. अप्पा असं बोलू नकस. तुम्ही माझ्यासाठी काहीच कमी केलं नाही. नाना नाना अहो, तुम्ही तरी सांगा काय चुकलंय माझं. नाना अहो, मी तुमची पोरगी आहे. आयुष्यात कधीच चुकीचं वागणार नाही आणि कुठलं वाकडं पाऊल मी टाकलेलं नाही नाना. आजपासून तुम्ही दिलेल्या शिकवणीवर मी प्रामाणिकपणे वागत राहिले नाना. चितले अभि हे शिकवलं होतं तुला. जितू काका खरंच प्रेम आहे आमचं एकमेकावर.
भाग शिकले, पण त्या भागीचं काय झालं बघितलंस ना? अगं तिचं हे काय माझ्या खरंच लय चांगला पोरगा आहे. तुम्ही ओळखता की त्याला? कळलं की किती चांगला आहे ती. त्या जेडी बरं ठरलेला साखरपुडा मोडून आपलं घर फोडाय बसलाय. तुमच्या दोघांचा डाव होता काय ऐन कार्यक्रमात नकार द्यायचा? काकी काय बी बोलू नकस. असं करून आम्हाला काय मिळणार आहे? आता तुम्हालाच माहित काय मिळणार आहे ते. अगं आपल्याला असलं चालत नाही हे माहित नव्हतं तुला? अगं मी काय मुद्दाम केलेलं नाही. मी त्याच्या प्रेमात पडले कारण त्याच्या देशप्रेमावर माझं प्रेम आहे. माझ्या खरंच लय चांगला पोरगा आहे. तो खरंच लय साफ मनाचा आहे. स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी झटणार आहे. त्याचं हेच आर्मी बद्दलचं प्रेम मला भावलं. अगं येड लागलंय तुला. अगं आर्मी मधल्या माणसाचं आयुष्य कसं असतं हे माहितीये ना तुला? मला चांगलंच माहिती. अगं तुला काहीच माहित नाही म्हणून म्हणतेस असं. त्यानं तुला स्वप्न दाखवली असतील आणि तू पण भुलली असशील. त्यांनी कसली बी स्वप्न दाखवली नाही. मीच त्याच्या बरोबर लग्न करायचं स्वप्न बघते. अगं शिकले, या वयात असं अट्रॅक्ट होणं साहजिक आहे, पण आर्मी वाल्यावर लग्न करून तू पुढे काय करणार आहेस? लग्न केलं तर पुढे काय होईल माहितीये तुला? अगं आर्मी वाल्यांची ड्युटी असते कायम तिकडे बॉर्डरवर. 1.5-2 वर्षातनं कधीतरी एकदा तो सुट्टीवर येणार आणि त्याच्या माग त्याच्या बायकोने एकटीने संसाराचा गाडा हाकायचा. काय शिकले, वाटतंय तितकं सोपं नसतं. आणि वाटतंय तेवढं अवघड बी नाही. अगं फौजीच्या लाईफचा काय भरोसा? आज होय तर उद्या नाही. उद्या काय झालं बरं वाईट तर काय करणार आहेस तू? कसं आयुष्य काढणार आहेस? अरे ज्यांच्या जीवावर आपण इथं सुखात जगतोय त्यांच्याबद्दल बोलतोयस तू. तुझं तत्वज्ञान ठेव तुझ्यापाशी, पण तुझं लग्न त्याच्यावर नाही होऊ शकत. पण मला त्याच्या संगत लग्न करायचंय. बघितलं का कशी तुरु तोंड चालवतीय? सगळ्या गावासमोर घराची आबरू घालवली. बास झाला आता. 2-4 दिवस अन्न पाणी बंद केलं ना म्हणजे मग ताळ्यावर गेली. आणि लक्षात ठेवा, आजपासनं हिनं घरातनं पाऊल बाहेर टाकायचं नाही. तुझं घरातनं बाहेर पडणं, मोबाईल वापरणं सगळं बंद. आणि लक्षात ठेवा, हिनं जर घरातनं बाहेर पाऊल टाकलं तर तुम्ही सगळी जबाबदार असणार आहे त्याला. आणि चुकून जरी हिनं मोबाईल वापरल्याला मला कळलं तर मग ही आहे आणि मी आहे. नाना, काय चुकलंय माझं? पुन्हा तुम्ही तर बोला काय तर. एक लक्षात ठेव, आज्या संकट मी तुझं लगीन होऊ देणारच नाही. तुझं लगीन होणार ते फक्त आणि फक्त हर्षवर्धन संकटच. मग तुम्ही बी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी लग्न करीन तर फक्त अजिंक्य संगच. माझ्या फौजी संगच. नाना नाना, पाणी घे. नाना